मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ने अपनी भूख हड़ताल जारी रखने का ऐलान कर कह दिया कि एक तो उनकी विजय रैली निकलेंगी अथवा अंतिम यात्रा। उन्होंने मुख्यमंत्री पर निशाना किया और आरोप लगाया कि सरकार सरासर टाइम पास कर रही है। उन्होंने राधाकृष्ण विखे पाटिल द्वारा ली गई बैठक पर भी कहा कि सुप्रीम कोर्ट का सीधे शब्द को विरोध होगा तो मराठा कुनबी यह उपजाति होने का काम सरकार को करने की जरूरत है। सीधे सरसकट शब्द से ऐतराज है तो ऐसा न कहे। मनोज जरांगे ने राकापा नेता सुप्रिया सुले की गाड़ी पर हमला करने के कारण आंदोलक साथियों को आड़े हाथ लिया। जरांगे ने कहा कि यदि सम्मान नहीं दिया गया तो नेतागण आंदोलन स्थल पर आने में घबराएंगे। उन्हें ससम्मान आने दे और ससम्मान लौटाए, यह जिम्मेदारी आप सभी की है। मनोज जरांगे ने सरकार पर टाइम पास करने का आरोप दोहराते हुए कहा कि शिंदे समिति का सबसे महत्वपूर्ण कार्य पंजीकृत नाम खोजना है, उसका अहवाल तैयार करना है, सरकार को यह अहवाल देना है। सरकार का काम ही है कि शिंदे समिति की रिपोर्ट कैबिनेट के सामने रखकर उसे पूर्ण रूप से स्वीकार किया जाए। समिति की रिपोर्ट मान्य करने पर कोई रुकावट नहीं डाल सकता। जरांगे ने यहाँ तक कह दिया कि 13 महीनों तक सरकार क्या भजिए तल रही थी। जरांगे ने यह भी कहा कि अब देखो हमारे लड़के कैसे सुधारते हैं, अब हमारे सभी यहाँ आएंगे। जरांगे ने कहा कि हम किसी को नहीं गिनते। जरांगे ने मुख्यमंत्री फडणवीस की तुलना गिरगिट से की। उन्होंने आरोप लगाया कि सत्ता न रहते फडणवीस का रंग अलग होता है। फडणवीस ने धनगर आरक्षण देने और कर्ज माफी करने की बात कही। पोरांचे काय हाल चालले, काय नाही चालले, गाड्या आडवी, जेवणाच्या गाड्या आडवी, उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं, आंदोलकाने तसं केलं। काय अडचण नाही, तुम्हाला दाखवा नाही दाखवलं तर आमचे सोशल मीडिया आम्ही चालू, आम्ही जातवान लढणार आहे। तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागे लागताना हे सुद्धा चांगलं नाही। मग असं असतं का पुढं तुम्ही आम्हाला दाखवायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असं पुढे? परवा ऐकलं तुमचं, 13वा ऐकलं, काल पण ऐकलं, ठीक। रोज तेच जर चांगले भोपळे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार, आम्ही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार, 100% करणार। बघा करतो जर मी शब्द फेकला ना, सगळे रिपोर्ट मार्क करते, टीव्ही येत असो तुमचं काही असो, काही एक चॅनल बघणार नाही तुमचं, जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी। म्हणून पोरं उलटतात म्हणजे पोराची भावना समजली आहे। पोराचं म्हणणं इथं चिखली यंदा आहे, सरकारनं सुविधा आणि केली, जबाबदारी सरकारची असती। जेवणच आमचं बंद केलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आलेल्या, हे पोराचं म्हणणं आहे। तुम्ही उठलं सुटलं की तुमचं वाचिता सरकार सांगा तसं लावा अशा बातम्या, लगेच तुम्ही तशा लावता। आम्हाला ते पण रिपोर्ट येते, कोण सांगत आहे, तुम्ही कोण पत्रकार, कोण अँकर, कोणत्या मंत्र्याजवळ जाईल, ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला। जर नाव सांगितलं ना म्हणजे काय का ते वाळू सरकार तुमचं सुद्धा। मी खोटं बोलत नाही, 2 वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोललो नाही, एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही। इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो, पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला काही जणांना, म्हणून हे बोलायला लागलं। 2 वर्षात बरेच शब्द काढले आले, देवासारखे चॅनलवाले आणि पत्रकार देवासारखे। इथं आल्यावर काही जण साबरे, पण आधी दिसला आम्हाला, लक्षात आलं काबऱ्यापणा। ठीक आहे, आम्हाला नीट करायचं, तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार, तुमच्या चॅनलला अडचण येणार, हे पण ध्यानात ठेवा। माझं म्हणणं पुन्हा एकदा समजा की तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही, तुझ्या मताचा मी आणखी मी नाव घेतलं आणि मला घ्यावा लागल नावीला जाऊन। नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती, पोरावर होत असते कमी जास्त झाला तर होऊ द्या, पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा, सगळ्यांनी CST असं पुढं असतात ते जागा सोडून द्या। अरे मी तुमच्यासाठी कसं होतो पोराला, मला आज मोठा रस्ता आहे ना, मला या अंगावर होत आहे, तुम्ही जरा समजून घ्या। मला तुम्ही जर उपोषणात सुद्धा बोलायला लागत असताल तर काय अर्थ आहे का त्याला? मला इतक्या कडक उपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा, इथं आलू नका, तिथं आलू नका, शांत राहा, ही माया तुम्ही अपेक्षा सुद्धा नसली पाहिजे। माया पोरावर मला दम झालो होतो बोलताना। आज 4था दिवस आहे, पहिले 2 दिवस म्हणजे 6 दिवस। मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे। मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडं उभा राहू नका, तिकडं उभा राहू, तुम्ही मनानेच रस्त्यावर उभारले राहिल्या पाहिजे, तुम्ही गाड्याने आलेल्या पाहिजे मनाने। मला बोलायचं लक्ष येईल, पोटात आग व्हायली माया,
मला आणखी त्रास होऊ नये. माझं तोंड आता चिटकायला लागलंय, पण माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलंय, मला सारखं दुखायला लागलं, इतकं पाणी यायला लागलंय, शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलंय तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना, आंदोलकांना माझी विनंती, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असेल काय असेल, ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा, ही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्या.